पुण्यामधल्या प्रचार सभेमधून भाजप नेत्यांचा अजितदादांवर निशाणा पाहायला मिळतोय। 2001 ते 2014 तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होते, तुम्ही काय केलं असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय। चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर या शब्दात हल्लाबोल केलाय। 25 वर्ष सत्ता असताना तुम्ही काय केलं असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का असा सवालही मोहोळांनी केलाय। मेट्रो तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत करू शकला नाहीत। चांदणी चौकातलं ट्रॅफिक 6 लेन करून संपवू शकला नाहीत। 24/7 करू शकला नाहीत। STP करू शकला नाहीत। तर तुम्ही जो प्रश्न विचारताय की तुम्ही 5 वर्षात काय केलं, सर्वसामान्य माणूस तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्ही काय केलं, की इतके वर्ष पालकमंत्री होता आणि या राज्याचे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होता। 25-30 वर्ष आपण काम केलं, या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती। मग त्यावेळेला तुम्हाला पुणे किती वाढणार आहे, पुण्याचा व्यापकता किती वाढणार आहे, लोकसंख्या किती वाढेल, नागरिक समस्या काय वाढणार आहेत, या सगळ्या सुविधांनी काय ताण येणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का? आणि त्यामुळे दृष्टिकोन नव्हता, दूरदृष्टी नव्हती, आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसत आहेत हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत। रवींद्र चव्हाण भाजप कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद साधणार आहेत। राज्यामधील विविध जिल्ह्यांमध्ये नाराज कार्यकर्त्यांची ते समजूत काढतील। उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड इथे मेळावे आहेत। महापालिका निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण मैदानामध्ये उतरलेत। सुषमा अंधारे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। महत्त्वाची बातमी, सातारा जिल्ह्यामधील सावरी ड्रग्ज प्रकरणामध्ये अंधारे नवा खुलासा करण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। काशीमीरा पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे। सरनाईकांबद्दल भाजपनं अपशब्द वापरल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। भाजपचे अनिल ताटे आणि शाखा प्रमुख अजय साळवेंमध्ये वाद झाला। शिवसैनिकांनी भाजपच्या रॅलीमध्ये जाऊन जाब विचारल्यानं वाद झालेला आहे। आमच्यावर काय कुठला अटॅक करायचा प्रयत्न केला, पण मी तिथे दटून राहिलो, कारण की मला माहित होतं तिथून जर मी निघालो तर हे जे आमच्या कुठल्या पक्षाचे मोरल तुटेल, म्हणून मी तिथेच थांबलो। बोललो ठीक आहे, मी त्याला समजवतो पण तो समजायच्या पलीकडे गेला। त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी माझ्या चारी बाजूने गाडी आलेली, पुण्या कुठल्या गाडीचं नुकसान केलं नाही। तुमची सभा लावा, तुम्ही अनिल ताटेबद्दल बोला, महेंद्र मेहता साहेबांना बोला, पुन्हा बोलायचं त्याच्यावर बोला ना। थोडीच गोष्ट झाली, आता त्यांना काय असं त्यांना वाटलंय की लोक त्यांना तिकडनं हाकलतायत, तर कुठेतरी आम्हाला टार्गेट करायचं। अरे आम्ही आमच्या योग्य वेळ आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, त्यांच्या प्रचार दरम्यान त्यांनी योग्य गोष्टी करायची ना आमच्याबद्दल, अरे वेगळी त्यांनीच बोललं, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याशी सॉरी बोललं, या विषयावर झालं।